एजस वयवारी या टॉपिकचं हे उदाहरण आहे. 5 सेकंदात 10 सेकंदात असा विषय इथं नाहीये. या टॉपिकची उदाहरणं तुम्हाला परीक्षेत जर सोडवायची असेल, तर तुम्हाला हा टॉपिक कन्सेप्च्युअली समजणं गरजेचं आहे. आणि या टॉपिकच्या 90% प्रश्नांची उत्तरं ऑप्शनवरून काढता येतात, जर तुम्हाला बेसिक व्यवस्थित समजलं असेल तर. या प्रश्नामध्ये दिलंय काय, हे समजण्यासाठी तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे आणि तो वाचलेला प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे. पर्यायावरून जाताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, नितीन किती वर्षाचा आहे म्हणजे पर्यायात जे काही वय दिलेलं आहे ते नितीनचं दिलेलं असणार आहे. ठीक आहे. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट, संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजेच नितीन बरोबर संजय अधिक 3 होईल. कोण कुणापेक्षा मोठा आहे हे हळूवार समजून घ्यायचं, त्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पुढे म्हणलंय संजयचं वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. तर किरण बरोबर संजय भागिले 2 असं मी हे लिहून घेतो. हे बेसिक मेथड न सोडवत असाल तरी एवढं लिहावं लागतंय, बाय ऑप्शन जात असाल तरी हे एवढं लिहावं लागतं किंवा हे समजावं लागतंय. आता आपण पर्यायाकडे जाऊया. त्याआधी आपल्याला बघा, त्या तिघांच्या एकूण वयांची बेरीज 103 वर्ष दिलेली आहे. आपण पर्यायाकडे जाऊयात. पहिल्यांदा तर नितीन, कारण नितीनचं वय पर्यायात दिलेलं आहे. त्याच्यानंतर संजय आणि त्याच्यानंतर किरण. आता पर्याय क्रमांक 1 बघा, नितीनचं वय 20 पकडलं तर संजयचं वय 17 वर्ष होईल, कारण संजय नितीनपेक्षा 3 वर्षांनी छोटा आहे. मग हा 20 असेल तर हा 17 होईल आणि किरणचं वय 17 भागिले 2 होईल, जे की दशांशात येत आहे, त्यामुळं हे 20 असणं शक्य नाहीये. त्याच्यानंतर पुढचा पर्याय 34 घेतला तर हे 31 येईल. 31च्या भागिले 2 केलं तर ते दशांशात येतंय, हेही शक्य नाहीये. मग पुढचा विषय 40चा आणि मग हे किती होईल हो 37 होईल आणि 37 भागिले 2 होईल, हेही शक्य नाहीये. मग उरला पर्याय काय 43. हे जर नितीनचं वय 43 असेल तर संजय त्याच्यापेक्षा 3 वर्ष छोटा आहे, तर हे 40 येईल आणि मग हे त्याच्या अर्ध म्हणजे 20 येईल. 40 20 60, 60 आणि 40 100, 100 आणि 3 103. म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज 103 आहे. 103 आहे म्हणजे जे काही आपण नितीनचं वय कन्सिडर केलंय 43 इयर्स, ते बरोबर कन्सिडर केलेलं आहे. यापेक्षा थोडंसं तुम्ही जास्त विचार केला तर हे लक्षात येईल, जे नितीनचं वय आहे ती विषम संख्याच यावी लागते, कारण विषम संख्येतून 3 केल्याच्या नंतर ते समसंख्या येईल आणि समसंख्येला 2 न भाग दिल्यानंतर आपल्याला किरणचं वय भेटेल. आणि हे जे काही लॉजिक आहे ते तुम्हाला 5 सेकंद 10 सेकंदामध्ये नाही डेव्हलप होणार. त्यासाठी कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. एजेस मधली रेशोची उदाहरणं काही सेकंदात सुटतात हे मान्य आहे, पण परीक्षेमध्ये अशी उदाहरणं विचारली जातात, त्यामुळे आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे.